अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. दत्तात्रेयं परसुखमयं वेदगेयं ह्यमेयं योगिद्धेयं हृतनिजभयं स्वीकृतानेककायं दुष्टागम्यं विततविजयं देवदैत्यर्षिवन्द्यं वन्दे नित्यं विहितविनयं चाव्ययं भावगम्यम्. दत्तात्रेय नमोऽस्तु ते भगवते पापक्षयं कुर्वते दारिद्र्यं हरते भयं शमयते कारुण्यमातन्वते भक्तानुद्धरते शिवं च ददते सत्कीर्तिमातन्वते भूतान्द्रावयते वरं प्रददते श्रेयः पते सद्गते. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. ओम नमोजी गणपती सकल विद्येचा अधिपती साधू संत योगी गाती कार्यारंभी नमन तुझ. तू सद्विद्येचा सागर निर्गुण ब्रह्माचा आधार पूजन करोनी चरणावर भावे मस्तक ठेविले सर्व सिद्धींचा तू धनी म्हणोनी कार्यारंभी नमुनी सद्भावे पूजितो कवनी सर्व करी मंगल. तुझे मंगल नाम घेता संकट विघ्ने पळती नाथा दासासी धैर्य देई आता त्रिपदी गावया वामनाची तुझी कैसी करू पूजा मूळारंभी श्री महाराजा मंगल करी सर्व काजा मंगलायतन प्रभो नमो माता सरस्वती दासासी देई शुद्धमती वीणा पुस्तक घेऊनी हाती धावत ये मयुरावरी चारी वाचा जय सुंदरी म्हणोनी वदती वागेश्वरी येऊ दे मनात शब्द लहरी आदिशक्ती जय भवानी वाग्विलास करी जिव्हेवर तूच जगताचा व्यवहार कवी नमितो वारंवार आई तुझा उदो उदो कुलस्वामिनी तुळजा भवानी ये लक्ष्मी कोल्हापुरवासिनी शब्द चौकात गोंधळ घालुनी अंबे मागतो जोगवा यावे म्हाळसा कांत मल्हारी करोनी प्रेमे बाळ्याची वारी येळकोट उच्चारी भरी न कोटुंबा तुझ. नमो श्री गुरु दत्तात्रेया वंदन भावे अत्रितनया प्रविष्ट करवुनी अवधूत माया कवनी दावी लीला कौतुक श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती नरसिंह सरस्वती यती स्फूर्ती श्री वासुदेवानंद सरस्वती लीलामृतात गायली. नंतर सद्गुरु वामन नाम वामन चरित्र गुरु सन्मान करावया गुरु गुणगान बुद्धी पुरवा वासुदेवा गुरु गुण वर्णन अवघड अबुद्धिवंतासी भारी जड गुरुची लावील कवीची कड नको चिंता धडपड निश्चल निर्मल करोनी मन पहा स्वकाया शोधून वासुदेव श्री वामन चरण आपोआप दिसतील अमोल अमोघ हरीची माया षटचक्रांकित काया शुभ मंगल करा गुरुराया सर्व कार्य सर्व काळ योगानंद वामन सिद्धमुनी मना सदैव रहा नमुनी निश्चल मन निर्मल होऊनी काया करी शोधन मूलाधारी कमलपत्र चतुष्कोनी सुबक सुपात्र मातृकाचारची सुचरित्र वम शम शम सम अक्षरे तेथेची गणपती विलास ईश्वर ऋषी असे खास ऐं बीज त्या रक्तिमेस शक्ती डाकिनी वास करी षटशत संख्या जपता जप तत्दर्शन आपोआप सुखलहरीसी नसे माप सुखानंदे डोलवी लिंगस्थानी पीतवर्ण
षटदलयुक्त स्वाधिष्ठान वंपासोनी लंगान अधिष्ठान विधीचे ते ऋषी भानू सावित्री देवी क्लीं बीजशक्ती बरवी षटशत जपता पदवी भवभय चिंता जातसे नाभिस्थानी श्री दशदल गोलक शोभती अमोल मणिपूर चक्री डम फम बल बीजयुक्त वसतसे विष्णू नील प्रभाशाली तेथे विहरे वनमाली सुखदाता तो भाग्यशाली वासुदेव जगतप्रभू पवन ऋषी शक्ती वसे दशांगुले श्री हसतसे ऐं बीज भूषवितसे श्री शक्ती स्वामिनी षट्सहस्र जपतावळे भगवंत कंठी मार्गबळे काय ज्ञान जीवासी न कळे वासुदेवा शरण रिघता अनाहत चक्र हृदयाकाशी द्वादशदल धवलांशी तेथेच वास श्री शिवाशी कम ठम अक्षर माला रुद्र इंद्र ऋषी शक्ती उमा बीज षड्दलावरी नामा षटसहस्र जपता नामा मग निधान परिसाचे कंठी शोभे रंगी विचित्र विशुद्ध षोडश स्वरतंत्र संहिते सहित गानमंत्र जीवात्म्याने जाणिले शक्ती अविद्या अग्निऋषी वसे बीजया चक्राशी जपता सहस्र जप जपासी चिदानंद सोपान आज्ञाचक्र भ्रुकुटी द्विदल रवी शशी सम झिलमिल हम क्षम मालालंकार कृत विमल स्वयंसिद्ध परमात्मा परमहंस मुनी मायाशक्ती ध्वनी आगर सोहम पंक्ती ग्लौम बीज घन निष्पत्ती अहंकार मूलबीज सहस्र जप करिता मना परब्रह्म श्री दर्शन नाना ऐक्य करी जीवा शिवांना सद्गुरूंचे स्थळ पवित्र नाना वर्णी सहस्र दलशिरी 21 सहस्र 6 शतांवरी ज्ञान ऋषी सद्गुरुवरी श्वासोश्वास अजपाजप शिरताचिच्छक्ती तेथ स्वसूर्योदय पहा होत खरा अनुभव ये त्वरित आप आपणा ओळख हाच पश्चिम पंथ नाथा सकल वासना पूर्वी आता वासुदेव वामन गुरुदाता कळवळोनी दाविल म्हणोनी धरिले घट्ट चरण स्मरणात गुरु नामस्मरण श्री गुरु चरित्र अमृतपान वामन चरित्र सुंदर आता नमू बेचरनाथ ब्रह्मचारी संन्यासी यती निरहंकारी शिष्य गुरु भक्त केसरी साधू दामोदर बाबा ब्रह्मचारी वसती नित्य नर्मदा तीरी ब्रह्मानंदात मग्न स्वारी शिष्य लक्ष्मण भापकर पुढे आले भीमातीरी वळणेश्वर शिव अजनुद नगरी योगी गुंफा करोनी स्वारी राम मंदिर मठ बांधिला श्रीराम पूजा गुंफेत वास अनुग्रह दिला विठोबास लक्ष्मण विठोबा शिष्यास केले योगी पारंगत 40 दिवस निराहार करीती लक्ष्मण भापकर कमलासन अधर फिरे गरगर महासिद्ध योगी बने विठोबाची तर्हा न्यारी 12 तास तिष्ठत उभी स्वारी दररोज दामोदर गुहेद्वारी काठी घेऊनी तिष्ठती 2 वर्षांनी मग विचारिले पुरुषी स्वनाम सांगितले काय पाहिजे प्रश्न केले आपुले गबाळ द्या उत्तर साधा पोशाख रांगडी भाषा अनुग्रहाची मनी पिपासा गुंडाळोनी सर्व भवपाशा गुरुनी गुहेत बोलाविले दिला अनुग्रह सार्थक झाले योगी विठोबा साधू बनले लक्ष्मण गुरुबंधू प्रेम जमले नित्य सहवास एकत्र अक्कलकोट स्वामी लीला लक्ष्मण भापकरा अनुभवाला सुई दोरा यतींनी करी धरिला लखू सांग काय समजले सुई नेढ्यात घालोनी दोरा वदती सांग लखू पोरा नेढ्यातुनी गजने चोरा नाही तर मारीन तुझ स्वामी शब्द शिवी गाळ सर्व गुरु शक्तिपात खेळ मिळाले दामोदर गुरु दयाळ नर्मदा तट निवासी
मंत्र गुरु कवीचे विठोबा, म्हणोनी कवीवरी त्याचा ताबा. मूळ ब्रह्मचारी दामोदर बाबा, रुबाब श्री गुरु परंपरा. विठोबा गुरु साधू वचन, जाईल तुझी साठी उलटून. महासिद्ध योगी दर्शन, मिळेल दीक्षा कृपा तुला. आशीर्वादाची गाठ सुटली, सिद्ध वामन भेट झाली. गुरुकृपा ही कवीस लाभली, विठोबा प्रत्यक्ष विठोबा. वामन सद्गुरु भेट झाली, गरीब कवीची कीव आली. दयाळू माझी गुरु माऊली, दीक्षेचे दिले आश्वासन. गुरु दीक्षा शक्ती स्वतंत्र, दीक्षा विधीत नाही मंत्र. निशंक होनी मन तंत्र, आसनावरी बैसलो. वामन सद्गुरु कृपा झाली, मूढ कवीसी दीक्षा दिली. दयाळू माझी गुरु माऊली, अनुभवाला कवीस. राम भाऊवरे मंत्र तोच, ध्वनी उच्चार देई पोच. सद्गुरु खोच अंगी रोमांच, कवी झाला बावरा. विठोबांनी जो मंत्र दिला, 30 वर्षांनी आठवला. जुना मंत्र नवा झाला, वामन शक्ती अगाध. वामन माझा गुरु उदार, गुप्त योगी ज्ञान गंभीर. कवीवर सतत कृपेची धार, म्हणून कवीची त्रिपदी होई. पुढील अध्यायी नृसिंहवाडी वर्णन. गुळवणी घराण्याचा वाडी प्राण, ती हकीकत ऐकिल्याशिण. नाहीसा होईल श्रोत्यांचा, लक्ष्मण महाराज भापकराजे. विठोबा सद्गुरु योगीराजे, गंगा पुरुषोत्तम आई बाप साजे. प्रल्हाद तत्संग कारण, वामन त्रिपदी प्रथम चरण. कर्ता वासुदेव वामन नारायण, श्रीराम कवी विरचित गान. प्रथमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. एकं सौभाग्यजनकं तारकं लोकनायकं, विशोकं त्रातभजकं नमस्ये कामपूरकं. नित्यं स्मरामि ते पादे, हतखेदे सुखप्रदे. प्रदेहि मे शुद्धभावं, भावं यो वारये द्रुतम्. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. नृसिंहवाडी प्रसिद्ध लोकमान्य, पंचगंगा कृष्णा संगमधन्य. पाहिली न जागा पवित्र अन्य, श्री दत्ताची राजधानी. पवित्र श्री क्षेत्र कृष्णातीरी, वसती दत्तात्रेय नरहरी. घनदाट छाया श्री औदुंबरी, त्रैमूर्ती अवतार प्रसिद्ध. अवर्णनीय कृष्णा घाट, शमी वृक्ष छाया घनदाट. सभोवती विस्तीर्ण दगडी घाट, त्या ठाईच यती सरस्वती. अत्रिमुनी पोटी अवतार, हरावया भूमीचा भार. करावया सर्व जगदोद्धार, श्री क्षेत्रवाडी वसविली. अशी पावन जागा दुसरी, नाही जगात वसे औदुंबरी. भक्तांची वाट पाहात स्वारी, सदैव वास गुरुमूर्ती. महाराष्ट्रात सर्वत्र मशहूर, नृसिंहवाडी ख्याती दूर. जणू दुसरे क्षेत्र गाणगापूर, वसती स्थान श्री गुरूंचे. मिरजेपासून कोल्हापूर, दक्षिण रेल्वे फाट्यावर. स्थानक आहे जयसिंगपूर, वाडीस मार्ग जावया. दक्षिणेसी 9 मैलांवर, श्री पंचगंगा कृष्णा नाही दूर. कृष्णे काठी गाव मनोहर, संगमाजवळी कृष्णेच्या. वाडी गाव वसले आहे, 500 वर्षांपूर्वी पाहे. घनदाट अरण्य घोर बाहे, हिंसक श्वापदे अनंत. उत्तरेकडे 3 मैलांवर, शिरोळ गाव टुमदार. कृष्णेच्या पवित्र पूर्व तीरावर, अमरापूर वा औरवाड. दक्षिणेसी 4 मैलांवर, अलास गाव वसते सुंदर. पंचगंगे पलीकडे 2 मैलांवर, कुरुंदवाड राजधानी. 600 वर्षांपूर्वी अरण्य, महेश्वर कृत्ये क्षेत्रपुण्य. एक तपस्वी सिद्ध पुरुष धन्य, सिद्ध रामचंद्र योगी. श्री गुरुदत्तात्रेयांचे दर्शन,
भावे म्हणोनी तपाचरण, रामचंद्र योगी भाग्यवान, आले तप फळाला. स्वामी नृसिंह सरस्वती, याची अरण्यात येती, तपाचरणासाठी यती, रामचंद्र योग्यासी दर्शन. 12 वरुषे वास केला, कृष्णा पंचगंगा संगमाला, दररोज जाती प्रभू स्नानाला, श्री गुरु सहवास लाभला. कृष्णा तटाकी औदुंबर, छायेत बसती श्री गुरुवर, तपाचरण ध्यान धारणा सुंदर, सुलभ रीती चालली. वन्यफळांचा सात्विक आहार, भिक्षामिषे श्री गुरुवर, जवळचे गावी संचार, पावन करीती सर्वांसी. कृपामृताचा वर्षाव झाला, अनेक भक्तांवरी पडला, ख्याती शिरोळ अमरापुराला, श्री गुरुचरित्री वर्णिले. निर्जन प्रदेशात वास केला, सांप्रत नृसिंह वाडीला, नृसिंह सरस्वती स्वामी रमला, मनोहर वृत्तांत ऐकावा. नृसिंहवाडी क्षेत्र बनले, कारण बहिरम भटजी झाले, जे रे उपनाम ते शोभले, जे रे करीती भक्तीस. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, भारद्वाज गोत्र जाण, स्नान संध्या कर्मठ विद्वान, अलास गावी राहतसे. कर्म उपासना द्विज सात्विक, आचार संपन्न भाविक, वृद्ध गृहस्थ ज्योतिषियाणिक, वृत्ती जोशीपणाची. जोशी वृत्ती गावे सात, यदृच्छया लाभ संतोष त्यात, होता कालक्रमणा करीत, पत्नी साध्वी पतिव्रता. पती आधी पहाटे उठोनी, केरसडा संमार्जन करोनी, अग्न्युद्धारण करी स्नान करोनी, पूजा साहित्य देतसे. पंचामृतगंध पुष्पे सुंदर, पूजा साहित्य संभार, देवापाशी ठेवी तत्पर, पती सेवेत निमग्न. धर्मकृत्यात साह्य देई, पती समागमे स्वधर्म पाही, समाधानात काल जाई, असमाधान वृत्ती नसेची. पोटी नव्हते काही संतान, जगात फक्त 2च प्राण, संतानाविण मन बेचैन, अहोरात्र करी चिंतामणी. बहिरंभटाचा नित्य कार्यक्रम, उठावे प्रातःकाळी नियम, प्रातर्विधी आटोपोनी नित्यकर्म, स्नान संध्यादी करीतसे. गृह्याग्नी होम आन्हिक करोनी, पडशी खांद्यावरी टाकोनी, बाहेर जावया गावातुनी, 9 वाजता निघतसे. कृष्णाकाठी शिरोळासी, बहिरंभटजी जोशी, उपाध्येपण करावयासी, यजमान गृही जातसे. संपवुनी यजमान कृत्यासी, परतोनी येती गृहासी, करोनी पंचमहायज्ञासी, भोजन करीती बहिरंभट. जाती फिरोनी वृत्तीला, रात्री वस्तीसी गृहाला, जीवनक्रम अनेक वर्षे चालला, भाग्याचा आला क्षण. एके दिवशी चमत्कार, कृष्णेच्या पूर्व तीरावर, जात असता जोशी द्विजवर, पश्चिम तीरी काय दिसले. सांप्रत जेथे श्री दत्तस्थान, त्याच ठिकाणी दैदिप्यमान, दिव्य संन्यासी तपोनिधी ध्यान, औदुंबर छायेत पाहिले. बहिरंभट नदीत उतरले, हात पाय स्वच्छ धुतले, पूर्वतटावरोनी वरती आले, नमस्कार साष्टांग घातला. नारायण आशीर्वाद ध्वनी, लांबोनी उच्चार पडला कानी. बहिरंभट नदी ओलांडुनी, औदुंबर सन्निध पातले. पुन्हा पुन्हा यतीस साष्टांग घातला, प्रत्येक वेळी ध्वनी कानी आला. नारायण नारायण शब्द पडला, आशीर्वाद दिधला यतींनी. इतर भाषण नाही झाले, भटजी शिरोळास गेले, सायंकाळी परत आले, नमुनी घेतला आशीर्वाद. जाता येता 2 वेळा, भटजीसी लागला यतीचा लळा. वंदन करता यतीस कळवळा, येवो इच्छा उत्कट. दिवसा मागोनी दिवस गेले, महिन्या मागोनी महिने चालिले, वर्षा मागोनी वरुषे निघाले, अखंड चालले वंदन. श्री गुरुचरणी दृढ भक्ती वसली, पत्नीजवळही सांगितली. अनेकदा यती प्रशंसा केली, सात्विक बहिरंभटांनी. फक्त वंदन आशीर्वाद ग्रहण, कधी न झाले संभाषण. 12 वर्षे काल लोटला जाण, कार्यक्रम असा सारखा. एके दिवशी शिरोळहून परतला बहिरंभट ब्राह्मण, घालोनी साष्टांग घेई दर्शन, नित्य नेमाप्रमाणे.
श्री गुरुस्वामी मौन धरोनी जप करीत होते आसनी. सूर्य निघाला अस्तमानी भटजी कर जोडोनी उभे. श्री गुरूंनी खूण केली बसावयासी आज्ञा दिली. तैशीच स्वारी उभी राहिली बहिरंभटाची काही वेळ. पुन्हा काही वेळ गेल्यावर पुन्हा खूण करीती गुरुवर. घरी जाण्यासी होईल उशीर त्वरा भटजीसी जाण्याची. श्री गुरूंना घातला नमस्कार पडशी टाकिली खांद्यावर. जावयासी भटजी तयार इतुक्यात श्री गुरु बोलले. अस्तमानाचा समय आहे मार्गक्रमण निषिद्ध पाहे. उत्तर देती भटजी लवला आहे महाराज घरी नाही कोणी. पत्नी एकटीच आहे घरी वाट पाहत असेल नरहरी. जाऊ द्या परत मज लवकरी तिला नाही सोबत. पवित्र कृष्णा जलप आहे संध्येचा हा काल आहे. संध्या सोडून त्वरा काहे श्री गुरु वदले हासत. तुमचे आता वार्धक्य झाले वय 80 वर्षे होऊन गेले. घराचा त्याग करावा बदले करा परमार्थ साधन. आता जाऊ नका घरी रात्र येथे मुक्काम करी. श्री आज्ञा स्पष्ट झाले वरी भटजींचे काही चालेना. मनाला लागली घरची ओढ आज्ञा पालन अवघड. पडशी खाली ठेविती जड बहिरंभटाचा निरुपाय. हात पाय धुवोनी संध्या केली आन्हिक कर्मे सर्व आटोपली. नम्रतापूर्वक स्वारी बैसली श्री गुरु सन्निध जाऊनी. सभोवती गाढ अंधार आश्रमोक्त कर्मे करीती गुरुवर. निबिड अरण्य घनघोर ध्यानधारणा चालली. ध्यानधारणा संपलेवर हास्यमुखाने पुसती गुरुवर. नाव गाव कोठचे राहणार घरी कोण वृत्ती काय. इतुकी वर्षे होवोनी गेली आजी विचारपूस केली. ऊर भरे आनंद भरती आली बहिरंभटाचे मनाला. राहो द्या बहिरंभटासी आनंद मग्न नको त्यांच्या ध्यानात विघ्न. आनंद त्यांचा होईल न्यून अध्याय येथेच संपवू. पुढील अध्याय गोडफार नृसिंहवाडी पूर्वेतिहास सुंदर. अध्यायासी श्रींनी दिलावर वाचिता कल्याण होईल. लक्ष्मण महाराज कृपाछत्र विठोबा सद्गुरु करी पात्र. पुरुषोत्तम गंगामय सत्पात्र पात्र सत्संग प्रल्हाद. वामन त्रिपदी प्रथम चरण कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान द्वितीयोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. समस्त संपत्प्रदमार्थ बंधुं समस्त कल्याणदमस्त बंधुं कारुण्य सिंधुं प्रणमामि दत्तं. यः शोधयत्याशु मलिनचित्तं समस्त भूतान्तरबाह्यवर्ती. यश्चात्रिपुत्रो यतिचक्रवर्ती. सुकीर्ति संव्याप्त दिगंतरालः स पातु मां निर्जित भक्तपालः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मागीला अध्याय आठवण. बहिरंभट यती संभाषण. नम्र मधुर द्विज भाषण. स्वामी राज संतोषले. महाराज येथुनी जवळ अलास. राहावयाचा गाव खास. पत्नी वाचोनी कोणी न आम्हास. तिचे वय 60 आहे. माझे 80 वर्षांचे वय. पोटी संतान नाही गुरुमाय. ज्योतिषी जोशी वृत्ती पाहे. चरितार्थाचे साधन. स्त्री पुत्र धन इत्यादी प्राप्ती. प्रारब्धानुसार बोलती यती. प्राप्त परिस्थिती मानुनी आपती. भार ईश्वरावरी टाकावा. भगवत स्मरण करावे सर्वदा. आनंद मानोनी आपदा. भाषण झाले फक्त एकदा.
पुनरपि झाले ध्यानमग्न. समय मध्यरात्रीचा गंभीर, उदयाचली निशानाच सुंदर. मंद सुगंधी वायुलहर, सर्वत्र शांती पसरली. ध्यान विसर्जन करोनी, महाराज अंतर्ज्ञानी. बहिरंभटासी हाक मारोनी, काय वदले ते ऐका. काय हो भटजी प्रश्न केला, तुमचा योगक्षेम सुरळीत चालला. तर एकटे राहाल का बोला, या स्थानी निवांत. यावरी भटजी देती उत्तर, लोकवस्तीत आमुचे घर. भयप्रद निर्जन अरण्य घोर, राहण्यात लाभ कोणता. निर्जन प्रदेश हिंसक प्राणी, मार्ग दुसरा नाही म्हणोनी. जातो शिरोळास येथुनी, श्रींना विदित आहेच की. शिवाय अशा म्हातारपणी, उपयोग काय येथे राहुनी. बहिरंभट सांगती कर जोडोनी, स्वामी राजांसी उत्तर. चिंता करू नका निष्कारण, वदले दत्तगुरु दयाघन. केवळ तुमचेसाठी आगमन, श्रीपद श्री दत्तगुरु आज्ञा. आज कित्येक दिवस झाले, श्री दत्तगुरूंनी आज्ञा पिले. या अरण्यात कृष्णेजवळ असले, स्थान पहावे सुंदर. कृष्णा सान्निध्य याच जागेवर, पादुका स्वयंभू असती मनोहर. त्यांची पूजा तुम्हासी द्विजवर, द्यावी म्हणून सांगितले. केवळ तुमचे कल्याणासाठी, आम्हासी येथे उठाउठी. सांगा तुमच्या गुह्य गोष्टी, काय अडचण तुम्हाला. भक्तवत्सल ज्ञानसिंधो दयाघन, शरणचरणी करीतो वंदन. दाखवा सन्मार्ग मी तव नंदन, बहिरंभट वदले तयांसी. आधीच अत्यंत दुर्गम वन, पुरविल अन्नवस्त्र कोण. सांगा दयावंत गुरु भगवान, भटजी करीती प्रार्थना. कृष्णा पंचगंगा संगम पवित्र, पाहिजे ब्राह्मण पवित्र. भक्तोद्धारासाठी पात्र, करावया अर्चन पादुकांचे. ईश प्रेरणा आम्हासी जाण, गाणगापुरी करावे गमन. यास्तव तुम्ही येथे राहोन, पूजा अर्चा करावी. आज इतुके दिवस तुम्हासी पाहतो, मला तुमचा भरवसा वाटतो. मनोमन साक्ष विश्वास येतो, अन्न वस्त्र चिंता करू नका. श्री गुरु इच्छा पूर्ण करील, सर्व मनोरथ पूर्ण होतील. कृपा प्रसादे अनुभव येईल, खात्री बाळगा मनात. महाराज मनाला एक भीती, भटजी आर्जवी स्वरात वदती. पूजक वृत्ती निंद्य वदती, लोभाविष्ट मन होतसे. पादुका पूजन तुम्ही करा, कल्याण होईल वंश परंपरा. मनात संपूर्ण विश्वास धरा, सद्गुरु महाराज म्हणाले. मनोभावे पूजा करावी, पूजक तपोबलाने प्रभावी. चतुर्विध पुरुषार्थाची बरवी, प्राप्ती अनायासे होईल. देवस्थानात जे देवत्व, पूजक तपोबलाचे सत्व. प्राचुर्याने वाढेल महत्व, तुम्ही कार्यासी योग्य आहा. अमृतमय गोड भाषण, बहिरंभट करीती श्रवण. श्रींची आज्ञा मज प्रमाण, म्हणून केले वंदन. भार्येची घेऊनी संमती, शिष्टाचार पाळितो रीती. विदित करीतो चरणाप्रती, संमती घेऊनी येतो मी. भटजींचे ते योग्य भाषण, तथास्तु म्हणाले भगवान. बरीच रात्र उलटली जाण, आता निद्रा घ्या म्हणाले. भटजी तेथेची निद्रिस्त झाले. पुढे काय चमत्कार घडले, भटजींचे घरी कोण गेले. श्रोते व्हावे सावधान, बहिरंभट वाडीहून आले नाहीत परतोन. त्यांची पत्नी वाट पाहोन, मग काय करीतसे. वाट पाहुनी बाई उठली, स्नान करूनी धौत वस्त्र ल्याली. हळदी कुंकू लावोनी बसली, अग्नी उद्धरण करावया. यथाविधी करोनी आचमन, संकल्प करी परी समूहन. यथाविधी आहुती समर्पण, केल्या अग्नी नारायण. प्रदक्षिणा घातल्या अग्नीस,
उपस्थान धरोनी शास्त्रास, यस्य स्मृत्या करोनी कर्मास, समाप्त केले सतीने. नंतर गायीची धार काढिली, पतीची वाट पाहात बसली. डोळे लावूनी सती थकली, एका ठिकाणी बसवेना. आत बाहेर करू लागली, रात्र बरीच वाढली. चिंतातुर होवोनी बैसली, रात्र 10 वाजले. लोकांची ये जा बंद झाली, मनाची तळमळ वाढली. डोळ्यात अश्रू आणू लागली. दिवस होता एकादशी, सायंकाळी फराळास येईन. प्रेमे गेले पती सांगोन, मनात सती होई बेचैन. उपाशी होती पतिव्रता, शंका कुशंका नाना प्रकार. फराळाचे नाही बरोबर, थकोनी पडले का वाटेवर. साध्वी मनात घाबरली, पांघरावयास नच कांबळ. नाना शंका कुशंका जंजाळ, बाई मनात झाली विव्हळ. मध्यरात्रीचा समय तो, देवघरात बाई गेली. कुलदेवता एकवीरा हासली, तिचे जवळी जाऊनी बैसली. हळदी कुंकू वाहिले, देवीची प्रार्थना करू लागली. चित्तात ती व्याकुळ झाली, अखेर निद्रा लागली. काय दृष्टांत जाहला, कुशल आहे तुझा पती. काही चिंता करू नकोसती, भाग्यशालिनी सौभाग्यवती. देवी स्वप्नात बोलली, कृष्णेच्या पैलतीरावर, वनात पवित्र औदुंबर. प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती यतीवर, दत्त औदुंबर छायेत. श्री गुरुसन्निध तुझा पती, बैसला आनंदात सुमती. येऊ नको मज काकुळती, विश्वास ठेव माझेवर. तुमचेसाठी वर्षे 12, तपाचरण करी सिद्ध करा. वरद हस्त शिरी ठेव निवरा, देईल भगवती बोलली. देवी अंतर्धान पावली, मग बाई जागी झाली. इकडे तिकडे पाहू लागली, पुन्हा झाली निद्रावश. झोपेत पुन्हा काय दिसले, एक दिव्य संन्यासी बैसले. त्यांच्या सन्निधपती आपुले, बैसले कृष्णातिरी औदुंबर छायेत. समाधान वाटले बाईस, झाली पहाट अरुणोदयास. उठोनी लागली नित्यकर्मास, प्रातर्विधी उरकोनी. करोनी सडा सम्मार्जन, घेतली गायीची धार काढून. करोनी अग्नीचे उद्धरण, होमादी विधी आटोपले. इकडे कृष्णा तीरावर, उषक्काल होताच सुंदर. भटजीसी जागे करीती गुरुवर, भटजी जागे जाहले. भटजी उठले तोंड धुतले, श्री गुरूंना वंदन केले. पडशी घेऊन निघाले, श्रीपादांनी थांबविले. आटोपोनी सर्व संध्या स्नान, नंतर जा वदले भगवान. घरी जाणे त्वरा करी मन, भटजी मनात गोंधळले. भटजी करीती कृष्णेत स्नान, संध्यादी आन्हिक उरकोन. निघाले आपुले गावा लागून, मार्गक्रमण करीते जाहले. गावाजवळ पत्नी भेटली, उभयता मिळवणी घरी आली. पाय धुओनी विश्रांती घेतली, पत्नीने दिले खावया. सायंकाळी कान आला, पत्नीने प्रश्न विचारला. सिद्ध पुरुषाच्या संगतीत गेला, काळ आत्तापर्यंतचा का? साध्वी प्रेमाने सांगत असे, बहिरंभट मनात हासत असे. हिला सर्व हे कळले कसे, नवल वाटे बहिरंभटासी. पत्नी घरकामासी लागली, एकवीरा आपुली आली. प्रसन्न भगवती भाग्यशाली, पत्नी बहिरंभटाची. बहिरंभटांनी स्नान केले, आन्हिक कर्म आटोपिले. पूजा विधान मग संपविले, नैवेद्य वैश्वदेव करोनिया. काकबली करी घेऊनी, अतिथी पाहती डोकावुनी. अवधूत दत्त सिद्धमुनी, द्वारातच तिष्ठती. लक्ष्मण महाराज योग शिकवी, विठोबा गुरुकृपा दीपदावी. पुरुषोत्तम गंगा देती पदवी, प्रल्हाद सत्संग कारण. वामन त्रिपदी प्रथम चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, तृतीयाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.